खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जळगाव जिल्ह्यात अजीबोगरीब अशा घटना घडत होत्या. कारण त्या गाव एक शापित होतं असं काही जणांचं मानणं होतं. कारण त्या गावाजवळ एक जंगल होतं. त्या जंगलात कोणीही माणूस गेला तर तो परत कधीच येत नसे. कारण त्या जंगलामध्ये एक चुडेल राहत होती. एके दिवशी चंदू नावाचा शेतकरी आपल्या शेतातून परत येत होता. त्याची गौरी नावाची गाय चरताना पाहून त्याला उशीर होऊन जातो. त्याच्या मनात अचानक येतं, "गौरी, चल पटकन चल. मला खूप भीती वाटते, कारण या जंगलात खूप अजीब घटना घडतात." असं म्हणत असतानाच अचानक एका झाडाखाली एक भूत त्याला दिसतं. कारण ती झाडाजवळ उभी असते आणि डोक्यावर पदर घेऊन उभी असते. तर ती भूत त्याला म्हणायला लागते, "हा हा हा, खूप दिवसांनी मला आज ताजं ताजं खून प्यायला भेटणार आहे. कारण एक नाही तर दोन दोन जनावर आलेत, एक इन्सान आणि दुसरं जानवर." म्हणून ती हसायला लागते. हे चित्र पाहून चंदू नावाचा शेतकरी खूप उदास होता. "अरे बापरे, आता काय करणार मी?" असा तो विचार करू लागतो आणि अचानक तो तेथून पळ काढू लागतो. गौरी आणि चंदू नावाचा शेतकरी खूप पळतो, खूप धावतो. परंतु अचानक ती चुडेल चंदूच्या समोर येऊन उभी राहते. हे पाहून चंदू हक्काबक्का होऊन जातो. ती चुडेल त्याचे लांब लांब नखे असे धरून ती चंदूला मारून टाकते आणि तिच्या गायीलासुद्धा मारते आणि खून पिऊन जाते. ही गोष्ट सकाळी आपल्या गावात पसरून जाते. तर गावातली मंडळी म्हणतात, "अरेरेरे, आपला चंदू नावाचा शेतकरी आणि तिच्या गायीला रात्री त्या चुडेलने मारून तिचा खून पिऊन गेले. अरेरेरे, काय काय करणार आपण? आपल्याला तर राहायलासुद्धा आता वेळ भेटत नाही. जाणार तर कुठे? शहरात जायचं म्हटलं तरी गावात त्याच जंगलातून जावं लागतं." असे लोकांचं म्हणणं होतं. ही गोष्ट चंदूला चुडेलने मारून टाकलं हे त्याच्या परिवाराला कळतं. तेव्हा पप्पू नावाचा चंदूचा मुलगा खूप रडायला लागतो. अशातच तिची सावत्राई येते आणि पप्पूला जोराजोराने शिव्या द्यायला लागते. "चल, तुझ्यामुळे तुझा पप्पा गेला, इथून निघून जा. इथे राहायचं नाही. तुला कुठून पोसणार मी? माझाच एक तर मुलगा आहे आणि तुला पोसायला माझ्याकडे पैसे तुझा बाप ठेवून गेला नाही. निघ माझ्या घरातनं." असे म्हणून त्या पप्पूला ती बाहेर काढायला लागते. तेव्हा पप्पू म्हणतो, "नाही नाही आई, नाही आई, मी कुठं जाणार? आई, तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. मला नका असं बाहेर काढू." असा तो पप्पू विनवण्या करू लागतो. परंतु तिची आई निर्मला सौतेली सावत्र असताना तिला बाहेर पडायला भाग पाडते. अशातच पप्पू मग नाईलाजाने बाहेर निघून जातो आणि चालता चालता तो त्या जंगलाच्या दिशेने निघून जातो. चालता चालता अचानक त्याला अनेक प्रकारचे आवाज ऐकायला येतात. त्या आवाजाच्या दिशेने चंदू जायला निघतो. रात्र झालेली असते आणि त्याच वाटेने तो जात असतो. अचानक त्याला पुढे आवाज येतो. पुढे जाताना एका झाडाखाली ती चुडेल पदर घेऊन बसलेली दिसते. हे चित्र पाहून चंदू हक्काबक्का होऊन जातो. ती लगेच उठते चुडेल. कारण डोक्यावर पदर आणि हे विचित्र रूप पाहून पप्पू घाबरून जातो. तिचे लांब नख सगळे हे चित्र पाहून पप्पू पलटी मारून पळायला लागतो. तेथून पळ काढतो.
खूप धावतो आणि तिच्या मागे लगेच चुडेलसुद्धा पडते. चंदू धावता धावता एका गड्ड्यामध्ये पडून जातो. त्या गड्ड्यात पडताना अचानक तो एका विचित्र अशा ठिकाणी पडून जातो आणि डोळे उघडून पाहतो तर काय, अरे, इतकी रोशनी दिसते त्याला आणि तो उठून पाहू लागतो तर खूप घनदाट जंगल आणि जंगलाच्या बाजूत एक खूप सुंदर अशी नदी दिसते आणि आजूबाजूला पशु पक्षी पाहून चक्क होऊन जातो. तो उठून थोड्या वेळाने इकडे तिकडे सैरावैरा धावू लागतो आणि अचानक एका जंगलाच्या दिशेने जाऊ लागतो. अशा जाताना त्याला अचानक दिसतं तर काय, तो हक्काबक्का राहून जातो. कारण एका झाडावर त्या गावातील सर्व लोक आणि पप्पूचे पप्पा असे झाडाला लटकलेले दिसतात. हे चित्र पाहून पप्पू दंग राहून जातो. पुढे जातो आणि बाबा बाबा असे आवाज त्या आपल्या पप्पांना देतो, परंतु त्याचे पप्पा काहीच आवाज देत नाही. तो पप्पांना अनेक प्रकारच्या विनवण्या करतो. अशातच एक साधू तिथे येतो. तिचे लांब केश, डोक्यावर टिळा असं हे पाहून तर चंदू घाबरतो. तेव्हा साधू म्हणतात, मला घाबरू नको बाळा, मी तुला काहीच करणार नाही. तू इथं आलास तर याचं कारण खूप बरं होणार आहे. चंदू सांगतो, माझ्या पप्पांना इथं कोण आणलं आणि इथं कसं काय आलो मी? तेव्हा साधू म्हणतात, मी एकेकाळी खूप वर्षापूर्वी इथे तपस्या करायला बसलो असतो. एका मंत्रासाठी मी वर्षानुवर्षे तप केले. ते होते अमरत्वाचे शब्द आणि हीच गोष्ट त्या चुडेलला आली आणि ती माझ्याजवळ येऊन म्हणते, अमरत्वाचे मंत्र मला दे, नाही तर तुला मारून टाकणार. मी मरणार नाही म्हणून त्या भीतीने मी त्या चुडेलला तो मंत्र देऊन टाकला. परंतु तिला अमर होण्यासाठी काही लोकांची खून पिण्याशिवाय पूर्ण होणार नाही म्हणून ती तुमच्या गावात अनेक प्रकारचे रूप धारण करून माणसांचं खून पिते. आता तिला अमर होण्यासाठी काहीच लोकांचं खून पिण्याची आवश्यकता आहे, असा साधू पप्पूला म्हणतो. हे लक्षात आल्यावर पप्पू थक्क होऊन जातो. काय करावे हे पप्पूला कळेनासे झाले. तेव्हा साधू म्हणतो, अनेक प्रकारे लोकांना ती मारून इथं आणून टाकते. मग लोकांना जिवंत कसे करायचे हा प्रश्न पप्पू पुढे उभा राहतो. साधू म्हणतो की होऊ शकतात जिंदा, त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. पप्पू म्हणतो, मी कोणतंही काम करायला तयार आहे. साधू म्हणतात, ते काम खूपच कठीण आहे. कारण ती चुडेल अमर होण्याच्या वेळेस आलेली आहे. 2-3 लोकांचे खून पिल्यावर ती अमर होऊन जाईल. तिचा सत्यानाश आपण करायलाच पाहिजे. तिला कशी तरी आपण मिटवायलाच पाहिजे, असे साधू म्हणतात. आणि पप्पू पण हेच करण्यासाठी आलेला असतो. अचानक साधू बाबा आपल्या शक्तीने एक तांब्या उचलतात आणि त्या तांब्यामध्ये अमृत असतं. हे तांब्या तो पप्पूला देतो आणि म्हणतो, जा, ज्या ठिकाणी ती चुडेल बसलेली असते त्या झाडावर एक उल्लू राहतो. ज्या चुडेलचं प्राण त्या उल्लूमध्ये आहे, असे साधू पप्पूला सांगतो. आणि हे कार्य संध्याकाळ होईपर्यंत आपल्याला पूर्ण करावं लागेल. आणि एक लक्षात ठेव, या तांब्याला चुडेल हात लावायला नको.
जर ती चुडेलने हात लावला तर ते काम पूर्ण होणार नाही आणि चुडेल अमर होऊन जाईल. हे सगळं लक्षात ठेवून पप्पू जेवढं साधूने सांगितलं तेवढं ध्यानात ठेवून त्या ठिकाणावरून निघायला सुरुवात करतो आणि परत त्या जंगलाच्या दिशेने जायला सुरुवात करतो. त्या जंगलात जाताना पप्पू विचार करतो, मी तर एकटा आहे, माझी मदत कोण करणार आणि मी एकटा काय करू शकणार, असा विचार करत करत तो जात असतो. अशातच अचानक पप्पूजवळ त्यांची गाय गौरी नावाची प्रकट होते. हे पाहून पप्पूला आनंद होतो. गौरी म्हणते पप्पूला, मी तुझा रूप घेते आणि त्या चुडेलजवळ जाते आणि तू तो लोटा घेऊन लपून जा. लगेच गौरी नावाची गाय पप्पूचा रूप धारण करून घेते आणि मग काय, दोन दोन पप्पू दिसायला लागतात आणि गौरी झालेली पप्पू त्या चुडेलजवळ जातो आणि ये मला खा आता असे म्हणते. चुडेल हसायला लागते, हा 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 हा, त्या दिवशी तर तो पळून गेला होता, आज तू परत आला, आज तर तुला चवीने खाणार, तुझं खूनसुद्धा पिणार असं म्हणते. लगेच तो पप्पू पळायला लागतो. चुडेल हसायला लागते, आता जाणार कुठे, मी येते तुझ्या पाठीमागे असं म्हणत म्हणत तिच्यासाठी. आणि अचानक संध्याकाळ व्हायला लागते. इकडे पप्पू लोटा घेऊन त्या झाडाजवळ पोहोचतो. तो हळूहळू त्या झाडाजवळ चढायला लागतो आणि अचानक भयानक असा उल्लू त्याला दिसतो. लगेच तो लोटातून गंगाजळ काढतो आणि त्या उल्लूवर टाकून देतो. तर बघतो तर काय, उल्लू जळायला लागतो. तिकडे चुडेल जी धावत असते ती सुद्धा अचानक जळायला लागते आणि म्हणते, बाप रे बाप, मेले रे, मेले रे, कोणी केलं हे, मी त्याला सोडणार नाही असं म्हणता म्हणता ती जळून जाते. इकडे पप्पू झाडावरून हळूवार झाडाच्या खाली उतरून जातो. नंतर तो विचार करतो की आता होणार की नाही जिंकता आणि परमेश्वरचे धन्यवाद देतो. इकडे साधूबाबा, त्याचे पप्पा चंदू आणि गावातील लोक पप्पूकडे येतात. साधू पप्पूला म्हणतात, धन्यवाद पप्पू, तुला जे सांगितलेलं आहे ते तुने पूर्ण केलं. तुझ्या पप्पाला वाचवण्यासाठी तुने पूर्ण कार्य केलं. असाच मुलगा असायला पाहिजे असं साधू लोकांना म्हणायला लागतं. आणि गावातील मंडळीसुद्धा पप्पूकडे एकटकाने बघू लागतात आणि पप्पूला खूप खूप मनापासून आभार मानतात. आणि मग ते आपल्या गावाच्या दिशेने निघून जातात. ही गोष्ट गावातील लोकांना कळाली की ते पप्पूच्या घरी येतात. वा पप्पू, आज तूने खूप चांगलं काम केलं आहे, तुझ्या पप्पाला आणि गावातील लोकांना वाचवून आणलं. हा, तू तर खरा आमच्या गावाचा हिरो बनला आहे. खूप खूप पप्पू, खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, गोष्टी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. तुमच्या कृपेने आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून द्या.